आपले बरेचसे मासे घेऊन झालेत. मी कसा करून ते घेतलंय. काही मासे पाटीवर आहेत तर काही मासे किलोवर आहेत. बोट भरली की परत येणार. 14 किलोचे रुपये झाले तेवढ्या सगळ्या. हे सगळं मिक्स आहे. 2 पापलेट आहेत. मोजले तर सर्व फ्रेशवाले आहेत बघा. इकडे जे लोकल विकणारे आहेत ना इकडचे त्यांना पण डायरेक्ट इकडे विकायला एवढे मोठे मोठे मासे. सस्ता आहे हा बघा. हा सस्ता आहे. तुम्ही डोकाचे बोल पटकन तो फेमस. हा बघा एक नवीन मासा, दुर्मिळ मासा. कसा गो हलवा. चला जिथे मेन बोटीतनं मासे बाहेर येतात ते मार्केट पण आपण एक्सप्लोर करूया. कारण हे बघा आपल्या समोर आहे हा समुद्र. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागे तुम्हाला बरेचसे झेंडे फडकताना दिसत असतील, म्हणजे बोटी वगैरे दिसत असतील. कारण आता मी आहे ते करंजा फिश मार्केटवरती, म्हणजे करंजा जेट्टीवरती. उरणचं जे करंजा आहे त्या करंजा जेट्टीवर आलो आहे मी. आणि हवा भरपूर सुटले, केस थांबत नाहीत. त्यामुळे मी जरा ह्या टेम्पोचा आसरा घेऊन आपला व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. कारण हे बघा आपल्या समोर आहे हा समुद्र आणि ही समोर आहे ती करंजा जेट्टी. आणि किती बोटी लागल्यात बघा. आणि ह्या जेट्टीला होलसेल मार्केट पण असतं, रिटेल पण असतं, सगळं असतं. आणि डायरेक्ट बोटीतनं मासे येतात आणि डायरेक्ट आपल्याला घ्यायचे असतात. आता तेच एक्सप्लोर करायला आलो आहे. तर म्हटलं चला आता रिटेल मार्केट तर आपण एक्सप्लोर करतच असतो, पण त्या मार्केटमध्ये काय काय असतं, काय काय रेट असतो तुम्हाला माहीतच आहे. आणि सगळेजण म्हणतात अरे हे महाग आहे, ते महाग आहे, असं आहे तसं आहे. तर म्हटलं चला जिथे मेन बोटीतनं मासे बाहेर येतात ते मार्केट पण आपण एक्सप्लोर करूया. आणि इकडे बघा हे सब सुरमई. हे काय आहे? हे बघा ताड आहे, ससा आहे, पोपट आहे, मोठे मोठे मासे आहेत. आणि पुरं बकेट घेतलंय का? नग करत घेतलंय का? हे बघा एवढे मोठे मोठे मासे तुम्हाला इथे मिळणार आहेत दादांचे बघा. आणि बघू जमलं तर आपण पण थोडे मासे घेण्याचा विचार करतोय. आणि आता आपण आलो ते एकदम जेट्टीवरती, म्हणजे जिथे लिलाव चालतो माशांचा तिकडे. अशा बोटी लागत आहेत. अशी बोट येते आणि या बोटीतनं तर सर्व मावरं बाहेर येणार आहे. आणि या बोटीत आज काय आहे? बराच आहे, सगळा मावरा आहे. बाजारची मच्छी आहे. अशा बोटी तर लागणार. आता पटापट खाली होणार ना. आता खाली होणार पटापट. बघा अशा बोटी भरभरून आलेल्या आहेत. ते बघा वरपर्यंत तुम्हाला बर्फ दिसत असेल. बघा व्हाईट कलरचा बर्फ वरवरपर्यंत भरलेला आहे. म्हणजे मासे पूर्ण हे जे दिसतात ना 1, 2, 3 असं ते चौकोन, त्या सर्वांमध्ये मासे आहेत खालपर्यंत भरलेले वेगवेगळे. अशा बऱ्याच बोटी आहेत इकडे. आणि बघा हे तुम्हाला मिळतात मासे. आता एकदम हे रिटेलमध्ये मिळतील तुम्हाला. कसा गो हलवा? कसा हलवा? हा बघा 600 रुपये किलो. किलोवर आहे? 600 रुपये किलो हलवा. ओके बघा 600 रुपये किलो. हा पण 600. हे बारकेवाले 500 रुपये किलो. काय म्हणते? 1 किलो 2 घेतले तर बघा हलवे येतात इकडे. आणि बघा हे सर्व आता लिलावात मासे घेऊन इथे विकतात. इकडे कापून पण मिळतात मासे तुम्हाला. हे बघा इकडे. आणि कुप्पा बघा कसा आहे कुप्पा? कुप्पा 140 रुपये किलो. हे बघा 140 रुपये किलोवर. अरे वा 140 रुपये किलो कुप्पा. आणि सुरमई? सुरमई 500 रुपये किलो बघा. सुरमई 500 रुपये किलो इकडे मेन जेट्टीवरती. हा कोणता मासा आहे? चिरकोल. हा बघा एक नवीन मासा, दुर्मिळ मासा. म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे. हा आमच्यासाठी नवीन, पहिल्यांदा ऐकलं ना. चिरकोल बघा. चिरकोल मासा नाव लक्षात ठेवा. चिरकोल मासा. हे बघा कसा आहे चिरकोल? 350ला देतो तुम्हाला 350ला. बघा 350 रुपये किलो. बघा 350 रुपये किलो चिरकोल मासा. आता इकडे सुरमई कुप्पा तर मी सांगितलंच तुम्हाला. आणि दुर्मिळ मासा चिरकोल मासा. आणि हे बघा लिलावाला कुप्पा. बघा कुप्पाच कुप्पा आहे. दिसतात का? अशा हे लिलावाला आलेत कुप्पा. हे बघा असे मोठे 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 मासे कापलेत. कापाचे किती घेते ताई? कसं घेतं कापते? किलोवर? कसं असेल तसं.
छोटा छोटा मोठा प्रत्येकाचा मोठा प्रत्येकाच्या. आता हा कसा कापलास? हा किती किलो होता? तुम्ही डोकाचे बोल पटकन तो फेमस होशी. हा बोला कधी कमी होतं काय. आता ही सुरमई कशी कापणार? हा 30 रुपयाला, 20 रुपयाला. इकडे आले ते बघा, इकडे दाखवतोय. हे बघा ही सुरमई, 2 सुरमई आहेत. छोटे छोटेच आहे पाय. हा बघा 30 रुपये बघा. ह्या 2 सुरमईचे 30 रुपये. बारक्या बारक्या आहेत ना म्हणून. जसं साईज त्याप्रमाणे तुम्हाला इथे कटिंग करून मिळेल असं मस्तपैकी बघा. आणि हा बघा, हा सकला मासा कापलाय टोटल 20 किलो. घरनं पिशव्या घेऊन यायला लागतो तो. हा बघा सकला कापला त्याने टोटल 20 किलो. 3 पीस घेतले होते सकलाचे. आणि कसे भेटले तुम्हाला सकला? सकला आम्हाला 300 रुपये किलो. 300 रुपये किलो रे, म्हणजे 6000. 20 किलो पण चांगला आहे. चांगला आहे ना. बघा 6000 रुपयाला 20 किलो. 300 रुपये किलोने सकला भेटला यांना. आणि हे बघा बारके बारके सुरमई आहेत बघा, 450 रुपये किलो. म्हणजे ही सुरमई काय किलोची नसेल, ही अर्धा किलोच्या आसपास आहे. अर्धा किलो ते 600 ग्रॅम, जेवढी भरेल तेवढी. 450 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 130 आणि बघा इकडे फलई मासा आहे. साईज बघा केवढी आहे फलईची. कसा आहे फलई दादा? हा बघा 200 रुपये किलो फलई मासा. साईज एवढी आहे, छोटी आहे जरा. आणि इकडे कुपा आहे, हा तुम्हाला 130 रुपये किलोने मिळतो कुपा मासा बघा. आणि अजून जरा लॉटमध्ये घेतला तर थोडासा अजून 10 रुपये कमी होतील, पण भरपूर घ्यायला लागेल. 10-20 किलो, 10-20 किलो घ्यायला लागेल बघा इकडे. आणि इकडेच तुम्ही तिथून लिलावात नाही घेऊन आले का विकायला? डायरेक्ट बोटीतला ना. हे बघा डायरेक्ट बोटीतला माल आहे. आणि रोज असतात इकडे. फक्त कधी बंद? रोजचं चालू. हे बघा रोज 365 दिवस चालू आहे मार्केट. आणि माकलं कसे आहे दादा? 250 रुपये किलो. बघा 300 रुपये किलो आहे. हे 250 ना. हे बघा हे 250 रुपये किलो माकलं आहे ती बघा. आणि बारीक दिसतात माकलं. 250 रुपये किलो आहेत बघा. आणि हे बघा बांगडे, साईज बघा बांगड्याची 200 रुपये किलो. आणि सुरमई कशी आहे? सुरमई 500 रुपये. बघा 500 रुपये किलो सुरमई आहे. एकदम फ्रेश, म्हणजे डायरेक्ट बोटीतच येते. फ्रेश असायलाच पाहिजे. आणि माकलं कटिंग करायला आलेत का? बघा माकलं कटिंग कसे रुपये करते कटिंग? आता हे कितीचे आहेत? 100 रुपयाला आहे बघा. एवढी सगळी माकलं आहेत. नारबाणी ससा. हा बघा इकडे टोचा मासा बघा केवढा मोठा आहे. टोचा मासा. आणि हा कसा किलो आहे? हा 200 रुपये अक्का. 200 रुपये केजी. 200 रुपये किलोने. अक्का जेवढा भरेल तेवढा. हा, किती भरेल. असेल अंदाजे? तरी 4-5 किलो असेल. हे बघा 4-5 किलोच्या आसपास आहे. जास्तच होईल तो. मला वाटतं 7-8 किलोच्या आसपास आहे टोचा. आणि 200 रुपये किलोने तुम्ही घ्याल तसे. बाकी इकडे तांब पण आहे. ताम आहे तांब कसे किलो? 450 रुपये किलो. बघा 450 रुपये किलो तांब आहे. आणि हा ससा आहे ना. ना हा नारबा आहे. आणि हा बघा नारबा 200 रुपये किलो. हा बघा नारबा 200 रुपये किलो. आणि तो तो सस्ता आहे. हा बघा हा ससा आहे. बघा हा ससा तो कसा किलो? 250 रुपये. बघा हा ससा आहे तो 250 रुपये किलो. आणि मोठे मोठे मासे आहेत इकडे बघा. टोच्यापासून ते तांब, नारबा, ससा. आणि इकडे मागे बोटी आहेत. आता ह्या बोटीत नाही येतात का असे? न बोटी. ओके बघा बोटीत नाही येतात मासे बाहेर. ते बघा तुम्हाला दाखवतो. आणि डायरेक्ट इकडे विकायला एवढे मोठे मोठे मासे. नाही बघा तुम्हाला दिसत आहे बोटीतून डायरेक्ट मासे बाहेर येत आहेत. आता हे सगळे तुमचे बळे मासे येत आहेत लॉटमध्ये. हे बघा बळे मासे आहेत आतमध्ये. ते बघा केवढे आहेत बघा बळे. पाट्या भरूनच्या भरून येतात बोटीतनं बाहेर. तिकडे काय आहे? कोळंबी. आणि तिथे खाली आहे का बघा. आणि त्याच्यातनं येणार आहे बाहेर ती कोळंबी. दादा गेला बघा तिकडे आतमध्ये. असं एक नाही तिकडे बघा लाईन लागल्याचे मासे बाहेर निघतात पटापट. बघा समोरून तिकडे. आणि वेगवेगळे मासे बाहेर पडतात. बघा इकडे खापी दिसते. बारके बारके हलवे दिसत आहेत. खापी दिसते. आणि बघा कोळंबी येते बाहेर. ही बघा कोळंबी असली का? ही बघा कोळंबी अशी त्या टकमधनं बाहेर येते. हे बोटीतनं बाहेर आलेले बळे यांचे टबच्या टब भरतात. जवळजवळ मला वाटतं
51 किलो तर दिसतंय ऑलरेडी. मला वाटतं 55-52 किलोच्या आसपास होईल. 52-55 किलो. हां हे बघा 53 किलो. हे बघा 53 किलोचा टप झाला. हे बघा हे. आणि असे टप भरले जातात बारके मासे वगैरे. आणि इकडे हलवे बघा केवढे मोठे. कशा हलवा बघा 550 रुपये किलो हलवा आहे. आणि करली कशी आहे दादा? 150 रुपये किलो. बघा करली आहे 150 रुपये किलो. किलोवर आहे करली पण मस्तपैकी. आणि बांगडे संपत आले का? कसे किलो दिले? 200 रुपये. बघा 200 रुपये किलो बांगडे आहेत. म्हणजे तुम्ही एवढे मोठे क्रेड तर काय घेऊ शकत नाही किंवा पाठीच्या पाठी ते घेऊ शकत नाही. मग तुम्हाला असं रिटेलमध्ये पण ऑप्शन आहे बघा. मी किलो तर तुम्हाला रेट सांगतो. आणि हा रेट आहे आपला डायरेक्ट करंजा जेट्टीवरचा. म्हणजे आता मी करंजा जेट्टीवर आणि माझ्या मागे बघा फटाफट मासे येतात बाहेर बघा इकडे. हे बघा. आणि हा सर्व हा चांद मासा येतोय. हे बघा चांद मासा येतोय फटाफट बाहेर आहे बघा. दिसला का चांद मासा बघा. आणि तिकडे क्रेडच्या क्रेड भरले जातात. आता इकडे आपण बघूया सुरमई. सुरमई कसे दादा? बघा 500 रुपये किलो सुरमई आहे. 500 रुपये किलो. आणि आता ह्या ताई तिकडे विकतात आहेत आणि इकडे परत घ्यायला पण आले. बघा इकडे जे लोकल विकणारे आहेत ना इकडचे त्यांना पण 500 रुपये रेट सांगितलेला बघा. त्याचा आता तिथे बांगडे विकत होत्या ते सुरमई घ्यायला आले. इथून घेणार तिकडे आपल्याला येऊन विकतात. आणि हा बघा पोपट आहे. पोपट कसा दादा? पोपट कसं आहे? 150 रुपये किलो. पोपट 150 रुपये किलो मिळेल पोपट. बघा इकडे इकडे पलई पण आहे. पलई कसे दादा? किलो. बघा ही पलई किलो की पलई आहे 50 रुपये किलो. या 50 रुपये किलोने पलई. आणि इकडे बघा बांगडे. बांगडे कसे आहेत? 250 रुपये किलो. बांगडे 250 रुपये किलो आहेत. आणि हा काने कसा आहे? मुडदुसा. बघा मुडदुसा 300 रुपये किलो. साईज मोठी आहे पण मुडदुसाची. काने मासा आहे. पापलेट कशी किलो? बघा ही 1100 रुपये किलो. ही 1200 रुपये किलो. आणि ही जेट्टीवरचा रेट आहे बरं का. 1100 रुपये किलो आणि 1200 रुपये रेट किलो. बघा इकडे माकलं पण आहेत. आणि बघा इथे माकलं आहेत. हे बघा माकलं 200 रुपये किलो. बघा माकूल. बारक्या बारक्या सुरमई पण आहे. छोट्या छोट्या सुरमई 200 रुपये किलो. छोट्या छोट्या सुरमई 200 रुपये किलो. माझा आवाज येतोय का तुम्हाला? कारण मागे बर्फाच्या गाड्या पण सुरू आहेत. कारण बर्फ पण तेवढाच लागतो. आता बळे येत आहेत. कसा बळा? बघा बळे आहेत 250 रुपये किलो. साईज बरोबर आहे. 250 रुपये किलो. आणि ताण दिसते एवढी मोठी. ही बघा ही 550 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. पण अख्खी घ्यायला लागेल ना. हा ही कापून वगैरे नाही मिळणार. जेवढी किलो भरेल तेवढे पैसे द्यावे लागतील. 550 रुपये किलो ना. 550 रुपये किलोने. तर बघा हा रावस आहे इकडे. छोटे छोटे रावस कसा किलो आहे? हे बघा 400 रुपये किलो रावस आहे. छोटे छोटे रावस. वेगळे रावसच रावस. रावस कसा आहे? 600 नाही. बघा 600 रुपये किलोने रावस आहे. बघा बिना बर्फाचा आहे म्हणते रावस. दिसतो तर आहे बिना बर्फाचा आहे. बघा कळतोय कळतोय कळतोय. बघा हे बघा रावस 600 रुपये किलो. कोणता पण घ्या. 600 आणि मुशी कसे पीस? सगळे 600 रुपये. किती आहेत? हे बघा या मुशा दिसतात तुम्हाला. पीस मोजले नाहीत पण या सगळ्या 600 रुपयाला आहेत मुशा. हे किलोवर वगैरे नाही आहेत. एक काटे मासा आहे. नाही नाही मला असं सौंदर्य वाटले पण एक काटे आहे. हा कसा किलो? कशी पाटी? ही बघा ही काट्याची पाटी आहे ना. ही पूर्ण 400 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि केवढी पाटी आहे बघा. याच्यात पीस मोजले तर सर्व फ्रेशवाले आहेत. बघा ताई कन्फर्म सांगतो सगळे फ्रेशवाले आहेत पाटी. काटे पूर्ण पाटी 400 रुपये. आणि बघा इकडे प्रॉन्स आहे. कशी देते पाटी? 350 ला. ही बाई कोणती देव? ही पाटी 700 ला. ही बघा ती मोठीवाली जरा जास्त भरलेली आहे. ती 700 रुपये पाटी. आणि ह्या बारक्यात त्या 350 आहेत.
अर्धी केलेली आहे त्यांना अर्धी पाहिजे तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला पण देतो ओके दोन्ही मिळून 700ला ना हां, हां दोन्ही मिळून 700 आहेत 700 ला. त्याची अर्धी केली त्यांनी 350 अर्धी केली त्यांना अर्धी पाहिजे ओके आणि ही मोठीवाली मोठी 300 रुपये किलो ही बघा ही 300 रुपये किलो आणि बघा ही समुद्राची कोळंबी दिसते का तुम्हाला 300 रुपये किलो नाही बघ आणि बोंबील कसे आहेत सगळं पाहिजे 500 ला. बघा हे बोंबील आहे बारके आहेत हा बघा डोलीचे बोंबील आहे ते डोलीचे आणि एवढी सगळी पाटी ते 500ला देते ते बघा हे बोंबीलची पाटी कशी आहे पाटी बोंबीलची ताई ही बोंबील काय कशी आहे हे ते 1200 ला देते हे बघा हे 1200 रुपये म्हणते बघा एवढी पाटी बोंबीलची ही 1200 रुपयेला आणि कोळंबीची पाटी कशी 500 रुपये घे जा 500 रुपये काय देतात 500 रुपये देतात हे बघा 500 रुपये करत होता भाव पण नाही म्हणते कसं ती नाही घ्या 700 ला देते घ्या हे बघा ही 700 रुपयाला ही पूर्ण कोळंबीची पाटी देते 700 रुपयाला हे देऊ 500 रुपये किलो बघा ही कोळंबी बघा ही दिसते 300 रुपये किलो आहे किलोवरती आहे आणि ही जेवढी मोठी दिसते ही 700 रुपये किलो ही किलोवरती आहे 700 रुपये किलो मध्येच बघा हे बघा हा ते वेगळे आहेत. ते वेगळे आहेत हो 1000 रुपये किलो आहे आणि इकडे बघा या बोंबीलच्या पाट्या आहेत कसे आहे पाटी 1500ला बघा 1500 रुपयाला पाटी सांगतात बोंबीलची बाकी भाव होईल आणि ही कोळंबी कशी आहे ताई हे बघा हे सगळं ओके बघा हे सगळं मिक्स आहे 2 पापलेट आहेत आणि काय हलवा आहे कोळंबी आहे सगळं 2000 रुपये त्या पाट्या तुम्हाला मिळतात इकडे आल्यावरनं थोडाफार तुम्हाला भाव तर करावा लागेल मासेच मासे आहेत म्हणजे बघा तेवढे मासे आणि आता सर्व हे लिलाववाले दिसतात पाट्याच्या पाट्या घ्याव्या लागतात तिकडे आल्यावरती तसे मासे आणि इकडे काय चालू आहे समोर बोटीवरती तर सेपरेट करणं चालू आहे बघा इकडे दिसतंय सगळे मासे हे वेगळे केले जातात ते बघा चांद मासा आहे तांबोशी आहे हेकरू दिसतोय बरेच मासे आहेत वेगवेगळे हे सगळे वेगळे केले जातात तर सिक्रेट करून बाहेर बघा पाटीच्या पाटी येते हे बघा पाटी तो तर राजा राणी मासा आहे तो आलाय तो तर कशी आहे सुरमई दादा 600 रुपये किलो सुरमई आहे कोणती पण घ्या 600 रुपये आणि टोळ कशी आहे टोळ कशी आहे हे बघा टोळ आहे 250 रुपये किलो एवढी मोठी टोळ आहे बघा 250 रुपये किलोने मिळेल तुम्हाला हे बघा मोठा हलवा 500 रुपये छोटे हलवे घेतले हे तर 450 रुपये किलो हे बघा 450 रुपये किलो हलवा हे बघा हे 450 रुपये किलो सुरमई मिळते इकडे कुठली पण घ्या 450 बघा ती घ्या किंवा ही घ्या 450 रुपये किलो सुरमई मिळते 14 किलोच्या सुरमई झाल्या तेवढ्या सगळ्या इकडे टोळ आहे ही टोळ आहे ना मित्र कशी टोळ ही बघा 150 रुपये किलो टोळ आहे एवढी मोठी आहे बघा ही बघा ही टोळ एक हिरवी टोळ असते आणि काळी टोळ असते त्यातली ही टोळ आहे 150 रुपये किलोने हे बघा इकडे बांगडे आहे हे कसा बांगडा कसा देतोय बांगडा 150 रुपये किलो हे बघा 150 रुपये किलो बांगडा आहे हे पण 150 नाहीत ना हेच आहे का कुठलाही घ्या बांगडा 150 रुपये किलो हे बघा बांगडा आणि कुप्पा कसा दादा हो कुप्पा कसा दादा 400 रुपये किलो अक्का घ्यायचा बघा 400 रुपये पीस आहे कुप्पा आणि इकडे बघा आता लॉटमध्ये बर्फ बारीक होतोय हे बघा कारण बर्फ नाही तर मच्छी टिकणार नाही आणि आता मच्छी यायला सुरुवात झाली आहे लॉटमध्ये बघा इकडे दिसतंय तुम्हाला मच्छी आली बघा मच्छी विकतात सगळे आपल्याला पण जर आता सुरमई बघायची आहे कारण आता आपण जस्ट बांगडे घेतले ते बघा इकडे बांगडे घेतलेत 150 रुपये किलोने आपल्याला बांगडे मिळालेले आता सुरमई मिळते तर ही बघा आता सुरमई घेतली आहे 1 किलो 100 ग्रॅमची ही बघा ही सुरमई आणि 450 रुपये किलोने मी घेतली आहे सुरमई 450 रुपये किलो बघा दादाकडनं आणि एकदम एंडला आहे दादा हे बघा इकडे एंड येतो एकदम जेटीचा तिकडेच आता बांगडे घेतले तर सुरमई पण घेतली आपण आता मस्तपैकी आणि हे बघा ही मस्तपैकी करली आहे इकडे कुठली पण घ्या
100 रुपये किलो ना? 100 रुपये किलो करली आहे मस्तपैकी. आणि असं नाही की पाटीच पूर्ण घ्यायला लागेल, 100 रुपये किलोवर पण तुम्हाला मिळेल करली. मला वाटतं 2 करल्या बसतील ना किलोमध्ये? 2 किंवा 3 आसपास बसते. ही मोठी आहे ना, असं घेतलं तर 2 पण नाही बसणार, जास्त होईल 1 किलोला. आणि हे बघा आता आपण मस्तपैकी 2 करल्या पण घेतलेल्या आहेत. अक्षताची आवड करली आणि 2 बसल्या आहेत आपल्या 1 किलोमध्ये. अशा छोट्या घेतल्या तर 3 पण बसतील, पण आपण 2 घेतले. आणि आता आपण करली घेतली, सुरमई घेतली, बांगडे घेतले आणि ते सर्व आता आलेत. ते बघा ही समोर बोट उभी आहे ना, सद्गुरू नाव आहे, बघा दिसत आहे का, सद्गुरू नाव आहे. त्या बोटीतनं आलेले सगळे हे मासे आता आपण घेतले. आणि ह्या ज्या बोटी समोर तुम्हाला दिसतात ना आपल्या पाठीमागे, हे बघा ह्या बोटी जसं मच्छी भेटेल ना तशा येतात परत, म्हणजे जातात. आता आज सगळी मच्छी खाली झाली तर आज जातील किंवा सकाळी जातील. आणि त्यानंतर जशी मच्छी भेटेल म्हणजे 1 दिवसात पण येतात, 4 दिवसात पण येतात, कधी कधी 5-6 दिवस पण लागतात. डिपेंड आहे की मच्छी कशी भेटली आहे. जोपर्यंत त्यांचं पूर्ण बोट भरत नाही तोपर्यंत येत नाही ना. बोट भरली की तरच परत येणार, तोपर्यंत परत नाही येणार. पण एक 5-6 दिवसात येतात. 5-6 दिवसात येतात आणि तुम्हाला फ्रेश फ्रेश मासे मिळतात बघा 5-6 दिवसात आल्यानंतर. आणि इकडे आता समोर मला बरेच मासे दिसत आहेत. ढेकरू तर बरेच बघा इकडे. अशोक बाबर बघा इकडे तर बरेच मासे. हे कसं आहे दादा, रावस आहे ना? शेंडी रावस कसा आहे तो? पाटी पूर्ण पाटीवर विकताय, किलोवर नाही ना? बघा पूर्ण पाटी. आणि बघा हेकरूची, हे कशी हेकरूची पाटी दिली? हे बघा 1300 रुपयाला हेकरूची पाटी दिली. किती माहीत नाही हेकरू आहेत, हेकरू माहिती नाही, तरी एक 15-20 तर असतीलच. हे बघा इकडे हे सगळं पाटीवरती विकलं जात आहे. आणि हे तांबूशी पण पाटीवर, सगळं पाटीवर आहे. कशी तांबूशीची पाटी? बघा 1000 रुपये तांबूशीची पाटी. ही बघा 1300 रुपये हेकरूची पाटी. चोर बोंबील, हा हे बघा हे चोर बोंबील पण आहेत. आणि ही पण पाटी आहे. कशी पाटी आहे दादा ही? बघा 600 रुपयाला ही चोर बोंबीलची पाटी आहे. हे बघा सर्व पाटी आहे. आणि हा दिसतोय लॉबस्टर कसा आहे? लॉबस्टर कसं आहे? पूर्ण त्या सगळं कोळंबी सकट. हे बघा कोळंबी सकट. आता लॉबस्टर सिंगल नाही. हे बघा एवढ्या मोठ्या कोळंबी आहेत. बघा कशा दिसत आहेत. हे सगळं 800 रुपयाला. त्यात एक लॉबस्टर पण येईल तुम्हाला. हिरो, हा बघा हिरो मासा बघा कसा दिसतोय. आणि हा पूर्ण पाटीवर आहे ना? वरद, हा बघा वरद माशाची पण पाटी आहे, पण पूर्ण पाटी आहे. कशी पाटी तरी पण? 150 रुपये किलो. बघा हा किलोवर मिळतो तुम्हाला वरद मासा, 150 रुपये किलो. बाकी इकडे कापी पण आहेत. कापी पाटी बघा 1200 रुपये पाटी. तर काही मासे पाटीवर आहेत तर काही मासे किलोवर आहेत. इकडे बघा एवढी मोठी मुशी दिसते का तुम्हाला? ही एक मुशी 500 रुपयाला आहे. बघा ही मुशी एवढी आहे बघा, एक मुशी आहे ती 500 रुपयाला आहे. बाकी बरेच मासे आहेत, काही पाटीवर काही किलोवर, तुम्ही घ्याल तसे. आणि हे बघा बोंबील, हे बघा 100 रुपयाचे बोंबील आहेत. बघा हा पूर्ण वाटा आहे, साईज बघा. आणि आता हा वाटा मी घेतलेला आहे 100 रुपयाचा. मला प्रॉन्स दिसतात ना कोळंबी, बघा ही कोळंबीची दिसते ना, ही साईज 300 रुपयाला आहे वाटा. म्हणजे 1 किलो तुम्हाला 300 रुपयाने मिळेल. आणि बघा बोट तिकडे उभी आहे आणि इकडे मासे विकले जातात. हे बघा बोटीतनं मासे बाहेर येणार, लगेच तुम्हाला खायला मिळणार पटापट. हां, आणि जीपेची सोय आहे तुम्हाला सर्व इकडे. तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की कॅश घेऊन येत जा. तर काही जणांकडे जीपे नाहीत, तुम्हाला मासे आवडतील पण जीपे नसल्यामुळे घेता नाही येणार. तर मी कसं करून ते घेतलं आहे जीपे करून. आणि बघा बोटीतनं येत आहेत बाहेर पापलेट दिसतात. आता हळूहळू येतात बाहेर विकायला. आणि सगळे वाट बघतात पापलेटांची. बघा सगळे पापलेटांचीच वाट बघतात. पापलेट कधी बाहेर येतात ते. त्यांच्या गळ्यात पण पापलेटच आहे. बघा आता पापलेट येतील बाहेर. बाई कोळंबी पण आहे. एवढ्या मोठ्या टोळ आल्यात बघा बाहेर. आता 800 रुपये सांगितलं त्या पाटीचं. हे बघा मग टोळ बघा केवढ्या हिरवी टोळ ते पाण्यात नको मोठे यायला लागले. आता हे काय काट्यावर जाणार काय त्या टोळ सगळ्या? बघा काट्यावर लागत असेल देतो. कसं किलो देतो? रेट 200 रुपये. हे बघा 200 रुपये किलोने तुम्हाला पाहिजे टोळ मिळेल. बाकी काट्यावर जाऊन, आता इथं काट्यावर जाऊन कुठे जाणार ही? त्यांच्यात ते घेऊन जाणं तिथं गोडाऊनला तिथं ते. ओके. पुन्हा कुठे एक्सपोर्ट होईल ते. ओके, जिकडे जाईल तिकडे.
बघा आता ही काट्यावर चालली आहे टोळ, हा पूर्ण क्रेड. पण आपल्याला किलो पाहिजे तर किलो मिळेल 200 रुपये किलोने. हातात घेऊ गाडीत गेलो ना तर मग ते वरती टाकू माझ्या तर नाही मस्त असे बघा सुरमईचे आपलं पीस होत आहेत कटिंग, बारीक बारीक आहे. काय करू म्हणजे बोल काय करू तर अशा प्रकारे आपले बरेचसे मासे घेऊन झालेत. म्हणजे पुढचा आपला आठवडा आरामात निघेल एवढं. सुरमई म्हणा, करली, बांगडा, बोंबील असे मासे आपले घेऊन झालेले आहेत. आणि कटिंग पण करून झाले. तुम्ही बघितलं कटिंग तुम्हाला किलोला 20 रुपये हा हिशोब पकडा. मोठी साईज असेल तर 30 रुपये, थोडीशी 40 रुपये असं आहे. आणि हे मार्केट जे आहे ना हे करंजा उरण करंजा ह्या जेट्टीतलं मार्केट आहे, जेट्टीवरचं. आणि आता हे सकाळचं पण असतं. हे आत्ताच मला कळलं आहे. मला अगोदर माहिती होतं की संध्याकाळी 3 ते 8 ह्या वेळेत असतं, पण आत्ता हे सकाळचं पण असतं, सकाळी 6 ते 10. आणि हे 365 दिवस चालू असतं, म्हणजे कधीच बंद नसतं. आणि काट्यावरची मच्छी तर 24 तास चालू असते. म्हणजे काट्यावरची म्हणजे ते क्रेड भरत होते ना आणि ते काट्यावर जात होते क्रेड भरून, तर त्याच्यासाठी हे 24 तास चालू असतं. म्हणजे 24 तास हे क्रेड भरून 40, 50, 60 किलोचे क्रेड भरून पुढे गोडाऊनला जाऊन तिथून मग बाहेरच्या मार्केटमध्ये सप्लाय केले जातात. असं हे करंजा फिश मार्केट. आणि हे कुठे आहे तर पनवेलपासून पण बरंच लांब आहे. तर मी तुम्हाला काय सांग, उरण करंजाचं हे जेट्टी, तिकडचं हे फिश मार्केट. आणि तुम्ही मॅपवरती टाकलं ना की करंजा जेट्टी फिश मार्केट तर तुम्हाला मिळून जाईल गुगल मॅपवरती. त्यामुळे असं काय अवघड नाही इथे येणं, सोपं आहे. पण आपल्या ठाण्यापासून बरंच लांब आहे. तुम्हाला जर लॉटमध्ये मच्छी घ्यायची असेल, समजा 3-4 जण आहे, तुमच्याकडे पार्टी आहे किंवा काय, तर तुम्ही नक्की इकडे या. तुम्हाला रेट पण ठीकठाक मिळतील. म्हणजे आता तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये, सोबत ना तुम्हाला मासे एकदम फ्रेश मिळतील. म्हणजे बघा बोटीतनं बाहेर येत आहेत आणि डायरेक्ट तुमच्याकडे येतात. त्यामुळे तुम्हाला लॉटमध्ये मासे घ्यायचे असेल, तुम्ही ठाणा, तसं मी कळव्यावरून आलो, ठाण्यावरून आलो, तर कळव्यावरून मी एक्सप्लोर करण्यासाठी आलो, कारण मला हे मार्केट बरेच दिवस एक्सप्लोर करायचं होतं. तर ते मी आज केलेलं आहे. तर ठीक आहे, तर तुमची चॉईस आहे कसं यायचं. रेट तुम्हाला कळलेले आहेत. आणि ठीक आहे, आता निघायचं आहे, कारण 5:30 वाजलेत. आता घरी जाईपर्यंत मला 7 वाजतील. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा करंजा फिश मार्केटचा म्हणजे करंजाची जी जेट्टी आहे तिथल्या ह्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.